पण आज मी थोडंसं बोलणारच आहे. मी एवढंच तुम्हाला सांगतो. आता बरेच लोक आपल्याला स्वतःला शेतकऱ्यांची कैवारी म्हणून घेतात. आता शेतकऱ्यांचे रस्ते अडवणारा शेतकऱ्यांचा कैवारी असतो का? काय नागपूरकर? नाही. पतसंस्था होती तुमच्या गावात, आहे का? कुठं गेली? तिचं काय झालं? मला माहिती नाही. तुम्ही जरा माहिती काढून घ्या. म्हटले दिलीप वळसे पाटील कुठल्या कार्यकर्त्यांना शिक्षा नाही करत. बरोबर आहे, मी कधी कधी कार्यकर्त्यांना सांभाळून घेतो. मग ते कुठलंही प्रकरण असो, मुरुम चोरीचा असो नाही तर आणखीन कशाचा असो, पण त्याला शेवटी दंड होतोच ना. झालाच ना, 25 लाख रुपये दंड झाला, दंड भरला. आज परत नाक वर करून बोलायची. खरं तर 75 लाख होता, पण गयावया करून तो झाला. आता हे बसा बसा बसा, पाईपलाईन अडवली, सगळं मला माहिती आहे, लोकांनाच माहिती नाही. फक्त थापलिंगच्या देवस्थानचा हिशोब कधी आपल्याला मिळाला? नाही मिळाला. तो द्या आम्हाला. आता आमचे सहकारी समजा काका चुकले असतील किंवा आणखीन दुसरे कोणी काही चुकले असतील, निदान आमचे सहकारी डान्स बार तर चालवणारे नाहीत. त्याला बंदी आहे ना महाराष्ट्रात. आणि मग महाराष्ट्रामध्ये त्याला बंदी असताना आपण जर त्या पनवेलच्या डान्स बारमध्ये तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी घेऊन जाणार असेल तर मला माहिती नाही. जाऊ दे, आता ते काही एवढा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा विषय नाही.